नमस्कार मित्रो, आज आंबेगाव तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही सुरू केलेल्या वेगवेगळ्या आजारांवरच्या पॉडकास्ट मालिकेमधलं हे आज चौथं पुष्प. आजचा हा एपिसोड हा अत्यंत इंटरेस्टिंग असणार आहे, कारण हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आज उन्हाळ्यामध्ये सूर्याचा पारा हा अत्यंत वाढत चाललेला आहे. तापमान 40 अंश क्रॉस झालेलं आहे. उष्णतेमुळे कितीतरी उष्माघाताचे पेशंट्स हे हॉस्पिटल्समध्ये ऍडमिट होत आहेत. अशा वेळेस ह्या उष्णतेचा, ह्या सूर्याच्या किरणांचा आपल्या त्वचेवरती काय परिणाम होतो, आपल्या त्वचेला काय नुकसान करतं आणि ह्या त्वचेच्या संदर्भात काय काय काळजी घ्यायची हे प्रत्येकाला जाणून घेण्याची खूप इच्छा असणार आहे. याच अनुषंगाने आम्ही उन्हाळ्यामध्ये होणारे त्वचेविकार आणि त्यावरती घेण्याची काळजी ह्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी मंचर येथील सुप्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉक्टर सोमेश्वर टाके यांना आपण आज आमंत्रित केलेले आहे. डॉक्टर सोमेश्वर टाके यांचे मंचर येथे टाके स्किन क्लिनिक, डॉक्टर टाके स्किन क्लिनिक नावाचे क्लिनिक आहे. सरांनी आजवर हजारो रुग्णांवरती खूप छान पद्धतीने उपचार केलेले आहेत आणि आज आपल्या आंबेगाव तालुक्यातल्या जनतेसाठी उन्हाळ्यामध्ये घ्यावयाची त्वचेची काळजी या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी सर आपल्या इथे आलेले. सर, आपणास या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार सर. आत्ताच सांगितल्याप्रमाणे सूर्य हा आपली आग ओकत आहे आणि त्याच्यामुळं त्वचेवरती ह्या सूर्याच्या किरणांचा खूप परिणाम होत आहे. तर ह्या नेमका सूर्याच्या किरणांचा त्वचेवरती काय काय परिणाम होत आहे ह्या संदर्भात आपण आम्हाला मार्गदर्शन करा. प्रथमतः सूर्यापासून आपल्याकडे येणारी किरणे साधारणतः अतिनील किरणे म्हणजे युव्ही लाईट म्हणतात आणि एक दिसणारा प्रकाश असतो. तर यांच्या वेव्हलेंथ प्रत्येकाच्या वेगळ्या आहेत. साधारणतः अतिनील किरण जे आहे ते UVA, UVB आणि UVC मध्ये डिवाइड होतात. ओके. आणि दिसणारा जो प्रकाश आहे तो साधारणतः 400 ते 700 नॅनोमीटर वेव्हलेंथचा असतो. दिसणारा प्रकाश म्हणजे आपल्याला जे रंग दिसतात सातही रंग, ते 400 ते 700 या वेव्हलेंथ मध्ये असतात. ओके. तर हे 400 ते 700 वेव्हलेंथ आहे. ओके. जे अतिनील किरण आहे म्हणजे सूर्याच्या पासून येणारी किरण, तर त्याला UV लाईट्स म्हणतात. ओके. तर ते साधारणतः 280 ते 320 पर्यंत UVB असतं. 320 ते 400 पर्यंत UVA असतं आणि UVC एक किरण असतं ज्यांची वेव्हलेंथ खूपच कमी, ते आपल्या पृथ्वीपर्यंत येत नाही. ओके. तर अशा प्रकारची ही UV किरण म्हणतात किंवा अतिनील किरण म्हणतात. ह्याचा प्रादुर्भाव जास्त होतो आणि नवीन प्रकारचा आहे की आपलं कम्प्युटर किंवा मोबाईल किंवा ह्या स्क्रीन मधनं येणारा जो लाईट आहे तो सुद्धा आपल्या त्वचेवर बऱ्यापैकी परिणाम करतो. ओके. म्हणजे आपण जे नुसतं सूर्याच्या संदर्भात ओरडतोय, तर त्याच्या बरोबरीनेच आपण जे सध्याचे मोबाईल आहे, प्रत्येक माणसाच्या हातात मोबाईल दिसतोय, टीव्हीच्या स्क्रीन पुढे असेल किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनच्या समोर आपण बसलेलो असल्यामुळे त्याचे जे रेज येत आहेत ते सुद्धा त्वचेसाठी हानिकारक आहेत. बरोबर. ओके सर. मग आता सर, एक आता आपण वाचनामध्ये येते आपलं की पृथ्वीवरचं ओझोनचं लेअर जे आहे ते नष्ट होत आहे आणि त्याच्यामुळेच सूर्याची किरणं आपल्यापर्यंत प्रखरतेने येत आहेत. तर ह्याच्यामध्ये किती सत्यता आहे किंवा नक्की ह्याचा काय परिणाम आपल्या शरीरावरती होतो? ओझोनचा परिणाम पोल्युशन किंवा आपण जे आता समजा औद्योगिकरण जे चाललेलं आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी गॅसेस तयार होतात. त्याच्यामुळे जी ओझोनची लेअर आहे ती प्रोटेक्टिव्ह लेअर आहे आपली. बरोबर. तर या लेअरला धक्का पोहोचलेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी हा ओझोनचं लेअर जे आहे ही बऱ्यापैकी विरळ झालेली आहे. त्याच्यामुळं सूर्याची अतिनील किरण जे UV लाईट्स आहेत, जे पूर्वी ओझोनच्या लेअरमुळे कमी रोखले जायचे, तर ते आता रोखले जात नाही. ओके. त्याच्यामुळे मग त्याचा परिणाम त्वचेवर जास्त होतो. याचा परिणाम काय होणार, याच्यात आपले बरेचसे UVA लाईट, UVB लाईट हे आपल्या त्वचेत जाऊन DNA बदल करून अगदी कॅन्सर सारखे सुद्धा आजार होऊ शकतात. ओके. त्याच्यामुळे उन्हाची काळजी किंवा उन्हाविषयी समजणं जास्त गरजेचं आहे. 100% सर, बरोबर.
नेमकं आता ऊन काय आपण आता म्हणजे सूर्य तर येतोच आहे, सूर्याची किरणं आपल्यापर्यंत येतातच आहे. तर मग नेमकं ह्या सूर्याच्या किरणांमुळे आपल्यामध्ये होणारे त्वचेवरचे जे आजार आहेत त्यांना प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे? आपण साधारणतः आता उन्हाळा आहे समजा, तर आपण पूर्ण कपडे, हॅट, गॉगल ह्या गोष्टी प्रोटेक्टिव्ह गोष्टी म्हणजे याला आपण UV शील्ड म्हणू शकतो, फिजिकल बॅरियर्स बरोबर ज्याला आपण म्हणू शकतो, ते हे वापरणं अति गरजेचं आहे. हां, म्हणजे बेसिकली आपण आता मेडिसिन ह्या विषयावरती आपण नंतर येऊ, परंतु मेडिसिनवरती येण्याच्या अगोदर सूर्यकिरण आपल्यापर्यंत येण्याचे प्रिव्हेंट करण्यासाठी म्हणून व्हाईट कलरचे सनशील्ड्स, गॉगल्स, हॅट वापरणं हे की ज्याच्यामुळे सूर्यकिरण आपल्या त्वचेपर्यंत येणार नाही. परफेक्ट. त्याच्यानंतर आता अजून काय काळजी घ्यायला पाहिजे? उन्हाळ्याचं सनस्क्रीन वगैरे वापरायला पाहिजे, एक सनस्क्रीन लोशन. दुसरी गोष्ट आहारामध्ये बरेचसे बदल केले पाहिजे, फळं वगैरे जास्तीत जास्त खाल्ली पाहिजे. ओके. ज्याच्यात अँटीऑक्सिडंट आहे, जे ह्या UV किरणामुळे जो त्वचेत बदल होतो त्याच्यात DNA जे बदल होतात ते प्रिव्हेंट होतात, ते फ्री रॅडिकल्स तयार करतात आणि अँटीऑक्सिडंट हे फ्री रॅडिकल रिमूव्ह होतात. म्हणजे आपण आहार हा पार्ट आपण थोड्या वेळानंतर लागलं तर घेऊ. आता सगळ्यात महत्वाचा सर्विस येतो ना, जसं तुम्ही सांगितलं सनस्क्रीन लोशन, हा प्रत्येक आमचा जो प्रेक्षक आहे हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे की म्हणजे सनस्क्रीन लोशन मध्ये सर्व आपण ऐकतो की SPF म्हणून म्हणजे सन प्रोटेक्शन फॉर्म्युला. तर हा नेमका काय आहे आणि एखादं सनस्क्रीन लोशन आपण चूज करायचं असेल तर त्यावेळेस आपण ते कसं चॉईस केलं, तर त्याची क्रायटेरिया काय, या संदर्भात सर लोकांना मार्गदर्शन करा. प्रथम मी SPF बद्दल सांगतो. SPF म्हणजे सन प्रोटेक्शन फॅक्टर, सन प्रोटेक्टिंग फॅक्टर. म्हणजे एखाद्याची त्वचा समजा अतिनील किरणांमुळे समजा आपण असं विचार करू की 5 मिनिटात त्याची त्वचा जळते म्हणजे त्याला त्याची एक ॲलर्जी तयार होते, त्याला इचिंग होणार, रॅश वगैरे येणार आणि त्याच्यामुळे त्या अतिनील किरणांचा त्याच्यावर परिणाम होणार. समजा 5 मिनिटं पकडली, समजा आपण असं विचार करू की आपण SPF 30 वापरतो. ओके. साध्या शब्दात सांगितलं, जर समजा ते 5 मिनिटात जर जळत असेल त्याची त्वचा, आपण जर 30 SPF जर वापरलं सनस्क्रीन तर ते 5 गुणिले 30 म्हणजे 150 मिनिटापर्यंत प्रोटेक्ट करू शकते. म्हणजे 150 मिनिटानंतर जी त्याची त्वचा सनस्क्रीन न वापरता 5 मिनिटात जी जळत होती ती आता त्याची 150 मिनिटं प्रोटेक्ट करेल, म्हणजे साधारणतः 2-2.5 तास. ओके. पण मग असं आता एक नॉर्मल मला सांगा की त्वचेचे काही वेगवेगळे प्रकार असतात का? म्हणजे एखाद्या त्वचेसाठी वेगळा SPFचा फॉर्म्युला असेल, काहींची सावळी त्वचा असेल, काहींची थोडीशी गोरी त्वचा असेल, काहींची निम गोरी त्वचा आहे, त्याच्या संदर्भात काय आहे का? ह्याच्यात सनस्क्रीन साधारणतः 2-3 प्रकारचे असतात, फिजिकल सनस्क्रीन, केमिकल सनस्क्रीन आणि कॉम्बिनेशन सनस्क्रीन. याच्यात ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन असतात, जे आता समजा फिजिकल सनस्क्रीन आहे त्याच्यात झिंक ऑक्साईड, टायटॅनियम ऑक्साईड असे फिजिकल इन्ग्रेडियंट्स वापरले जातात जे पावडरच्या स्वरूपात असतात आणि मग ते आलेलं ऊन जे आहे ते रिफ्लेक्ट करतात. ओके. शरीरामध्ये शोषलं जात नाही, ते रिफ्लेक्ट होतं, इट गेट्स रिफ्लेक्टेड. ओके. आणि केमिकल सनस्क्रीन जे आहे तर ते साधारणतः त्वचेच्या आत जाऊन जे चेंजेस होतात समजा UV रेज ते प्रिव्हेंट करतात. ओके. पण मग ह्याच्यामधलं चांगलं कुठलं, वाईट कुठलं, हे कसं ठरवतं? आता याच्यात फिजिकल सनस्क्रीन तुम्ही लावलं की आपलं सन प्रोटेक्शन चालू होतं, बरोबर. केमिकल सनस्क्रीनला अर्धा तास लागतो. ओके. आणि साधारणतः आपण प्रत्येक सनस्क्रीनवर वाचतोच की अर्धा तास आधी लावा. हां, बरोबर. उन्हात जाण्याच्या आधी. हो. तर ह्या गोष्टी केमिकल सनस्क्रीनमध्ये आहेत. फिजिकल सनस्क्रीन आता आपण बरेचसे क्रिकेट मॅचेस वगैरे बघतो तर ते व्हाईट जे लावलेलं असते दॅट इज झिंक डायऑक्साईड. अच्छा, म्हणजे ते पॅचेस दिसतात लावलेले असतात चेहऱ्यावरती. हो, बरोबर. तर ते फिजिकल सनस्क्रीन. हा, म्हणजे पण ते दिसून येतं. म्हणजे पण ते फिजिकल सनस्क्रीन तुम्हाला असं थोडंसं व्हाईट कास्ट किंवा थोडंसं व्हाईटिश दिसणार. परफेक्ट. केमिकल सनस्क्रीन नाही दिसणार, पण केमिकल सनस्क्रीन थोडेसे ऑइली बेस्ड असतात. अच्छा. ओके. ते ऑइल बेस असतं, ते शरीरावर ते ऍब्सॉर्ब होतं आणि मग ते इफेक्ट करतं. ओके, ठीक आहे. आता हे जे सनस्क्रीन येतं हे काही मॅट फिनिशिंग मध्ये असतात, काही ऑइल फिनिशिंग मध्ये असतात. म्हणजे आता आपण फिजिकल सनस्क्रीन बद्दल समजलं आम्हाला की तो व्हाईट पॅच तयार होतो, तो दिसतो. आता हा जो केमिकल सनस्क्रीन आहे
तर त्याच्यामध्ये सुद्धा काही असे असतात की ते ऑइल बेस, मॅट बेस, हे नेमकं काय आहे? हे आता कसं होतं की आपली इंडियन त्वचा आहे, आपण थोडंसं नाही म्हटलं तरी पिक्स फॅक्टरी प्रमाणे 5व्या किंवा 6व्या म्हणजे सावळ्या रंगात. ओके. आपण जर असं त्याच्यात समजा आपण केमिकल सनस्क्रीन जरी म्हटलं तरी त्याच्यात फिजिकल इन्ग्रेडियंट थोडेसे असतात, टायटॅनियम डायऑक्साईड, जे रिफ्लेक्ट होतात. मग ते रिफ्लेक्ट न होण्यासाठी किंवा तुमचा रंग अति व्हाईट न दिसण्यासाठी सनस्क्रीन लावल्यानंतर थोडंसं व्हाईटिश शेड येतं. ओके. ते न येण्यासाठी टिंट वगैरे असतात, ज्याच्यात कॉम्पॅक्ट पावडर किंवा कलर थोडासा त्याचा ब्राउनिश असतो, त्याच्यामुळे मग ते लावल्यानंतर जास्त काही दिसत नाही. ठीक आहे. आता सर, सनस्क्रीनचा जो आहे, एखाद्या तुम्ही सांगितलं की एखाद्या माणसाची त्वचा 5 मिनिटात जळते आणि त्याच्या हे करण्यासाठी, तो न होण्यासाठी म्हणून आपण 30 SPF फॉर्म्युला वापरला. पण आता ही काहींची 5 मिनिटात जळती, काहींची 10 मिनिटात जळती, काहींची अर्ध्या तासात जळती. हे सामान्य माणसाला कसं कळतं? ते ऍक्च्युली ती कॉम्प्लिकेटेड, मी सोप्या शब्दात याच्यासाठी सांगितलं. बरोबर. त्याला मिनिमल इरिथेमा डोस म्हणतात, ज्याच्यात UV लाईट्स वापरले जातात आणि त्याच्यात किती लालसरपणा किती वेळाने होतो त्याच्यानुसार ते कॅल्क्युलेट करतात. म्हणजे पण साधारणतः आता मी बघितलेले पॉलिमॉर्फस लाईट इरप्शन जे पेशंट असतात, ज्यांना उन्हाची ॲलर्जी असते, बरोबर, तर ते असं म्हणतात की आम्ही आयुष्यभर शेतात काम केले, आम्हाला आतापर्यंत कधी झालं नाही, आता हे 55-60 वर्षी कसं काय होतं. बरोबर. पण आता उन्हाची तीव्रता त्या काळी वेगळी होती, आत्ताची वेगळी आहे. ऊन आपण चटक्याच्या स्वरूपात जाणवतो की आपल्याला उष्णता आपण उन्हाचा क्रायटेरिया म्हणतो, पण तसं नाहीये. ढगाळलेलं वातावरण असेल तरी तुमचे UV रेज खाली येणार. अगदी हिवाळ्यात पण येतं, उन्हाळ्यात पण येतं. फक्त उन्हाळ्यात आपण आपल्या सूर्य डोक्यावरती असतो, त्याच्यामुळे ते जास्त प्रमाणात असतं. ओके, छान पद्धतीने सर आज आम्हाला माहिती कळलेली आहे. मित्रांनो, म्हणजे तुम्हाला सनस्क्रीन जे लोशन आहे हे आपल्याला चॉईस कसं करायचं ह्या संदर्भात सरांनी आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन भेटलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा नॉर्मली मला असं सर आढळून आलेलं आहे की बहुतेक वेळा सनस्क्रीन लोशन चॉईस करताना हे शक्यतो त्वचारोग तज्ज्ञाकडे जाऊन त्यांना त्वचेचा म्हणजे स्किन टाईप कुठला आहे, तो कुठला असेल ह्यानुसार त्वचारोग तज्ज्ञ हे तुम्हाला त्या पद्धतीने ऍडवाइस करतात. त्यामुळे स्वतः चॉईस करण्यापेक्षा पहिल्यांदा तुम्ही त्वचारोग तज्ज्ञांची भेट घेऊन एकदा तुमचा पॅटर्न तुम्हाला कळला की मग तुम्हाला तो व्यवस्थितपणे वापरता येऊ शकतो. आता सर, आम्हाला एक खूप महत्त्वाचा विषय, आमचा भाग हा शेतकरी प्रधान आहे, शेती प्रधान आहे. लोकांना दिवसभर शेतीमध्ये काम करावं लागतं. त्यामुळं भरपूर आमच्या स्त्री लेडीज पेशंट्स असतील, ह्यांना त्वचेवरती वांग नावाचा प्रकार येतो. म्हणजे सामान्य भाषेत त्याला वांग आणि डॉक्टरी भाषेत ज्याला मेलाझ्मा म्हणतात. तर हा प्रकार होतो आणि त्याच्याबद्दलची माहिती आज आपण आमच्या प्रेक्षकांना द्या. मेलाझ्मा म्हणजे वांग म्हणतो आपण त्याला. हे साधारणतः प्रेग्नन्सी जर आला तर त्याला क्लोइझ्मा म्हणतात. ओके. आणि ह्याला असं विशिष्ट असं काही कारण अजूनही सापडले नाही, बट त्याला हॉर्मोनल कॉज आहे. कारण हे वयात येण्याच्या पूर्वी होत नाही आणि पाळी गेल्यानंतर म्हणजे रजोवृत्ती आल्यानंतर हे नष्ट होतं. हॉर्मोनल बेस आहे याला. हे सगळं मल्टीफॅक्टोरियल आहे. त्याच्यात ऊन किंवा तुमचं स्ट्रेस फॅक्टर हे सुद्धा मॅटर करतं. ओके. म्हणजे शरीरामध्ये काही कमी आहे आणि त्याच्यामुळे मेलाझ्मा होतो असं नाहीये? असं नाही. ओके. हॉर्मोनल आहे, दॅट इज टेंडन्सी. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ मेलाझ्मा, मग मेलाझ्माचे कव्हर करण्यासाठी नॉर्मली काय मॉडॅलिटीज असतात? कारण आम्ही आता असं ऐकले, पूर्वी ट्यूब्स वगैरे लावायला द्यायचे, सनस्क्रीन लोशन लावायला द्यायचे, परंतु आता नवीन लेझर्स आलेले आहेत. तर नेमकं ह्याच्याबद्दल काय आहे? आता याच्यात सर्वात मेन तर सनस्क्रीन आहे आणि त्याच्यानंतर लाईटनिंग क्रीम्स असतात. ओव्हर द काउंटर बऱ्यापैकी क्रीम्स त्या अवेलेबल आहेत आणि लोक वापर पण करतात. बरोबर. बऱ्यापैकी लाल झालेले चेहरे, एकदम प्लास्टिक सारखी पातळ त्वचा होणे, त्याचे जेवढे साईड इफेक्ट्स आहेत तेवढे सगळे मी आतापर्यंत बघितले आहे. समजा त्याच्यात काय असतं की लाईटनिंग क्रीम जे आहे ते स्टिरॉइड असतं त्याच्यात. परफेक्ट. एक हायड्रोक्विनोन असतो. बरोबर. तर हे दोन जे आहे, हायड्रोक्विनोन काय आहे की ते लाईटनिंग एजंट आहे. पण लाईटनिंग एजंट आहे म्हणजे ते काय करतं की त्वचा थोडीशी पातळ करतं. बरोबर. पण ते सनस्क्रीन वापरत नाही. हां. घरात थांबणारे असतील तर त्यांचं त्वचा उजळणार.
पण एखाद दिवशी ट्रिपला जरी गेले तरी तुमची त्वचा जळते. असे मी बदल बघितलेले आहेत. त्याच्यात साधारणतः 3-4 प्रकारचे बदल होतात स्टिरॉइड जास्त वेळ वापरल्याने. एक तर त्वचा पातळ होणे, ऍक्च्युली ते गोरं होणं म्हणजे किंवा उजळणे जे म्हणतो आपण, त्वचा पातळ होण्यामुळे जास्त आहे, जे चांगलं नाही. तुमची त्वचा ही सगळ्यात महत्वाचा ऑर्गन आहे जे आपल्या शरीराचं उन्हापासून बचाव करते. बरोबर. किरण आपण जे मागा म्हटलं जे डॅमेज आहे ते प्रिव्हेंट करण्याचं काम आपली त्वचा करते आणि दॅट टू बी मेलॅनिन करतं. मेलॅनिन पिगमेंट हे सगळं प्रिव्हेंट करतं. तर ते त्वचा पातळ होणे. दुसरी गोष्ट केस येणे. कधी कधी पातळचे केस येतात, पिंपल्स येतात आणि बारीक बारीक अशा व्हेन्स दिसतात, त्याला टेलेंजेक्टेसिया म्हणतात. बरोबर. ते सुद्धा त्याच्यात हे सगळे साईड इफेक्ट मी बघितलेले आहेत. ओके. आणि पेशंट ओव्हर द इयर म्हणजे असं काही जण असे आहेत की 6 महिने वर्ष झाले ते वापरतात. बरोबर. हाच मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा सल्ला जो सरांनी दिलेला आहे की गोरं होण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मेडिकलमध्ये जाऊन काही ट्यूब्स घेतल्या जातात. त्या ट्यूब्समध्ये स्टिरॉइड नावाचे एक इन्ग्रेडियंट असतात आणि त्याचा त्याचा प्रॉपर यूज न केल्यामुळं त्वचा पातळ होणं, त्याच्यानंतर त्वचेमधले बदल होणं जास्ती प्रमाणात आणि त्वचा म्हणजे ना बर्न झाल्यासारखी होतात. ते पेशंट सूर्यप्रकाशात गेले की ते बर्न झाल्यासारखी त्यांची स्किन होती. त्याच्यामुळे शक्यतो हे जे मेलाझ्मा किंवा वांग्यासाठीची जी ट्रीटमेंट आहे ह्याच्यासाठी ओव्हर द काउंटर मेडिसिन्स प्लीज घेऊ नका. आपल्या जवळच्या त्वचारोग तज्ज्ञांकडे जाऊन तुम्ही त्याच्यासाठी योग्य काय ट्रीटमेंट आहे त्याची माहिती करून घ्या. सर मगाशीच आपला एक विषय राहिला की आपण सनस्क्रीन लोशन लावतो, तर ते नेमकं सनस्क्रीन लोशन कसं लावायचंय, म्हणजे दिवसातून किती वेळा लावलं पाहिजे ह्याबद्दल पण मार्गदर्शन केलं तर बरं होईल. सनस्क्रीन जे आहे ते सकाळी आंघोळीनंतर एकदा लावलं आणि त्याच्यानंतर दर 2 तासांनी लावणं अपेक्षित आहे. म्हणजे एकदा काय भरपूर लोकांना असं वाटतं की एकदाच लावलं तसं नाही. त्याला काय असतं की स्वेटिंग होते, आपल्याला घाम येतो किंवा आपण बऱ्याच वेळा चेहरा पाण्याने जरी पुसला तरी इट गेट्स वॉश. बरोबर. त्याच्यामुळे ते परत वारंवार वापरणं गरजेचं आहे. म्हणजे दर 2 तासानंतर आणि सूर्यप्रकाशामध्ये जेव्हा केव्हा तुम्ही जाणार असाल त्यावेळेस ते पुन्हा रिअप्लाय करणं गरजेचं आहे. आणि रिअप्लाय करताना पुन्हा चेहरा धुणं गरजेचं आहे का डायरेक्ट लावायचं? चेहरा धुवून लावलं तर बरं राहील. चेहरा धुवून लावलं तर बरं राहील. ओके. आता सर आपण आम्हाला मेलाझ्माबद्दल माहिती दिली, म्हणजे थोडक्यात वांग्याबद्दल दिली, आपण सनस्क्रीन लोशन कसं वापरायचं त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. आता नॉर्मली लहान मुलं किंवा मोठ्या माणसांमध्ये सुद्धा उन्हाळ्याची पुरळ अंगावरती येते, बारीक बारीक असे फोड येतात अंगावरती, तर नेमका हा काय प्रकार आहे? बऱ्याच वेळा कसं असतं आपलं जे बॉडी स्ट्रक्चर आहे आणि लहान मुलांचं बॉडी स्ट्रक्चर आहे याच्यात अंतर आहे थोडंसं. त्यांचं डोकं मोठं असतं, एकदम न्यूनेट जे असतात त्यांचा सगळ्यात मोठा भाग जो आहे तो चेहरा आणि डोकं आहे. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त घाम कुठे येणार? तुमचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी डोक्याला किंवा चेहऱ्याला. त्यामुळे त्यांना आपण बऱ्याच वेळा न्यूनेट्समध्ये लहान मुलांमध्ये इथे पुरळ येणं, बरोबर, ज्या घड्या आहेत आणि घड्यांच्या जागी थोडासा जास्त घाम. बरोबर. त्या संदर्भात काय असतं? तर त्याच्यासाठी कसं आहे की लहान मुलांना खूप घाम येतो. आता बरेचसे आता निओनेट्स जे असतात त्यांना आपल्याकडे एक कस्टम आहे की गरम पाण्यात पहिले मालिश करणे, त्याच्यानंतर गरम कपड्यात आंघोळ घालणे आणि एका कपड्यात गुंडाळणे. बरोबर. तर गुंडाळणं ही सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. बरोबर. त्याच्यामुळे बऱ्यापैकी इन्फेक्शन, कधी कधी कॅन्डिडियल इन्फेक्शन जे फंगल इन्फेक्शन आहे ते सुद्धा होतं. एकदम बरोबर. प्रेक्षको, ही सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे. सरांनी सांगितल्यानुसार आपल्याकडे माहिती आहे की आपण बाळाला मॉलिश केल्यानंतर त्याला बांधून झोपवतो, परंतु सध्याच्या उन्हाळ्यामध्ये जे टेम्परेचर वाढलेले आहे ज्याच्यामुळे त्याला घाम येण्याचे प्रकार जास्ती होईल आणि त्याच्यामुळे त्याला त्वचेचे आजार होण्याचे चान्सेस जास्त आहे. मार्केटमध्ये सर काही पावडर्स मिळतात, जसे आपण जाहिरात ॲडव्हर्टाईजमध्ये पाहतो, नाइसिल असेल किंवा शॉवर टू शॉवर पावडर असेल, जे घुमालिया में लाभकारी ऐसे बोलताय. बरोबर. तो नेमकं हा काय प्रकार आहे? ही पावडर काय असते? या पावडरमध्ये मेन्थॉल मिक्स असतं. मेन्थॉल म्हणजे मिंट जे असतात ते असतं, ते थोडंसं तुमची इचिंग वगैरे कमी करतं. पण पावडर, टाल्कम पावडर कुठली वापरली तर चांगलीच आहे. त्याच्याने घाम शोषणं हे मेन काम आहे. ह्या अनुषंगाने सर चेहऱ्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या पावडर वापरतात. हे पावडर वापरणं योग्य आहे का अयोग्य आहे?
पावडर वापरणं योग्यच आहे, पावडर वापरायलाच पाहिजे. पावडर पण एक प्रकारचं सनस्क्रीनचं काम करतात, इट ऍक्ट्स एज बॅरियर. पण काही वेळेस असं सांगितलं जातं की ते त्वचेचे जे पोर्स असतात ते ब्लॉक करतात. ज्याची ऑइली स्किन आहे आणि ज्याला डर्ट आहे, तुम्ही चेहरा वारंवार धुतला तर जे काही तुमची डेड स्किन किंवा तुमचं जे काही पोल्युटन किंवा धूळ किंवा पावडर, तर हे जे जमा झालेले ते वॉश होईल. म्हणजे हाच की एक ऑइली स्किन असेल तर त्याच्यासाठी वेगळी ट्रीटमेंट असणार, आणि ड्राय स्किन असेल तर त्याच्या संदर्भात वेगळी ट्रीटमेंट असणार आहे. म्हणजे ऑइली स्किन ज्यांची असेल त्यांच्यामध्ये पावडर वापरणे हे अयोग्य असू शकतं. अयोग्य असू शकतं. आणि जरी वापरलं तरी तुम्ही वारंवार जर चेहरा धुतला ते वॉश करणं पण गरजेचं आहे. त्याला एक्सफोलिएशन म्हणतात. बरोबर. ज्याच्याने वरची त्वचा, डेड स्किन म्हणा किंवा डर्ट किंवा पोल्युशन हे सगळं निघून जातं. ह्या संदर्भातच सर आता एक प्रश्न आहे की आता हा चेहरा धुण्यासाठी जे वापरणारे फेस वॉश आहेत तर ह्याच्या संदर्भात पण काय, कुठला फेस वॉश कुठं वापरला पाहिजे? काही ठिकाणी ग्लायकोलिक ऍसिड असलेले वापरतात, काही सॅलिसिलिक ऍसिड असलेले वापरतात. तर ह्या नेमका फेस वॉश चॉईस कसा करावा, कुठल्या स्किनसाठी कुठला फेस वॉश वापरावा, ह्याबद्दल आपण मार्गदर्शन करावं. करेक्ट. आता ज्याची ऑइली स्किन आहे त्याने ग्लायकोलिक ऍसिड किंवा सॅलिसिलिक ऍसिड हे बेसिकली बीटा हायड्रॉक्सी ऍसिड्स आहे. तर हे वापरल्याने काय होतं की त्वचा थोडीशी निघते आणि एक्सफोलिएट होते, आणि याच्याने ऑइल कंट्रोल थोडंसं होतं. तर तुम्ही ऑइली स्किन असेल तर सॅलिसिलिक ऍसिड किंवा ग्लायकोलिक ऍसिड असे जे घटक आहेत त्यांनी युक्त असलेल्या फेस वॉशने चेहरा योग्य राहील. आणि ड्राय स्किन असेल तर त्याच्यासाठी काय? ड्राय स्किन वाल्याने थोडंसं ज्याच्यात मॉइश्चरायझर ऍडेड आहे, ज्याच्यात ॲलोवेरा वगैरे आहे, ज्याच्याने खूप ड्रायनेस होत नाही, तर असे फेस वॉश वापरणं गरजेचं आहे. ह्या संदर्भातच आता फेस वॉश हा आता अलीकडच्या गोष्टीत आली, परंतु आजीबाईच्या बाटव्यातले काही फेस वॉश आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये आपण हळद असेल किंवा आपण कोरफड असेल, दही वापरतात काही जण मधाचा वापर करतात. तर ह्या संदर्भात पण काय विचार? तुम्ही जे दही म्हटलं ना ते अल्फा हायड्रॉक्सी ऍसिड्स असतात. दही आणि लिंबू, दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड असतं आणि लिंबामध्ये सायट्रिक ऍसिड असतं. हे दोन्ही अल्फा हायड्रॉक्सी ऍसिड्स आहेत. त्याच्याने तुमची त्वचा उजळण्यास मदत होते. दुसरी गोष्ट, तुमचं जे काही डेड स्किन आहे ते निघण्यास मदत होते. हे तुम्ही वापरू शकता. म्हणजे आपल्या घरच्या घरी उपचार होऊ शकतात. बरोबर. फेस पॅक वापरून. पण त्याच्यात अगदीच मुलतानी माती वापरणे किंवा हे याच्याने मग पोर्स ब्लॉक होऊ शकतात. त्याच्यापेक्षा हे जे आहे दही किंवा लिंबू किंवा कोणत्याही फळाचा गर जरी लावला तरी त्याच्यात थोडे फार फायटिक ऍसिड्स असतात. ह्या संदर्भातच आजकाल खूप ऐकायला मिळते की ह्याचा पीएच तेवढा, त्याचा पीएच एवढा. आता आपल्याला हे समजून येत नाही की कोणत्या पीएचचं काय वापरलं पाहिजे. आणि खूप डर्मॅटॉलॉजिस्ट सांगतात की हा पीएच मेंटेन करतो. वेगवेगळ्या जाहिरातींमध्ये पण ते सांगितलं जातं. नेमकं पीएच काय? पीएच एक अशी म्हणजे पीएच म्हणजे आपल्या प्रत्येक ठिकाणचा एक पीएच असतो. म्हणजे आता समजा त्वचेचा जसा पीएच आहे 5.5, पण त्याच्या नियर असलेले प्रॉडक्ट वापरणं गरजेचं आहे. तर पीएच कशासाठी महत्वाचा असतो की आपल्या त्वचेवरती एक बॅक्टेरियल लेअर असते जे आपण मिलिटरी सारखी प्रोटेक्ट करतो. म्हणजे तुम्हाला कोणतंच इन्फेक्शन होणार नाही जोपर्यंत ही लेअर चेंज होणार नाही. म्हणजे जसं की आता समजा आपल्या भारताच्या बाजूला बॉर्डरवरती सगळे सैनिक आहेत, ते जोपर्यंत आहे तोपर्यंत आत कोणी येणार नाही. परफेक्ट. पण पीएच जेव्हा चेंज होतो तेव्हा हे बॅक्टेरिया मरतात. ओके. जसं आपण बऱ्याच वेळा अँटीबायोटिक घेतल्याने पोटातले बॅक्टेरिया मरतात आणि मग आपल्याला जुलाब होतो. तसंच त्वचेला एक लेअर असते, ती आपली प्रोटेक्टिव्ह लेअर आहे. तर ती पीएच चेंज झाल्यामुळे ती बदलते. म्हणजे जास्त अल्कलाईन, जास्त ऍसिडिक गोष्टी वापरल्याने ह्या पीएच मध्ये चेंज होतो. म्हणजे याच अनुषंगाने ज्यावेळेस आपल्याला एखादा फेस वॉश जरी चॉईस करायचा असेल तरी एकदा त्वचारोग तज्ञांकडे जाऊन त्यांचा सल्ला घेऊन केलेला ते योग्यच राहील. बरोबर. आपण आता सर सनस्क्रीन बद्दल बोललो, आपण आता फेस वॉश बद्दल बोललो, जे तरुण मुला मुलींच्यासाठी खूप महत्वाचा विषय आहे. तर त्याच्यामध्ये कळलं. त्याच्यानंतर त्वचेला रुटीनली उन्हाळ्यामध्ये लावण्याची गोष्टी काय काय आहेत? म्हणजे मॉइश्चरायझर वगैरे असं काय? आता याच्यात कसं असतं की पहिले तर मी मला सांगितलं सनस्क्रीन एक वापरणं गरजेचं. दुसरी गोष्ट क्लेन्झिंग रेग्युलरली करणं गरजेचं आहे. क्लेन्झर म्हणजे असे घटक आहेत ज्याच्याने आपली त्वचा डेड स्किन किंवा तुमचे पोल्युटन्स किंवा ऑइल हे सगळं रिमूव्ह करतं.
एक्सफोलिएशन आणि क्लिन्झिंग. क्लिन्झिंग नाही, एक्सफोलिएशन म्हणजे स्क्रब साध्या शब्दात सांग. ओके. आणि क्लिन्झिंग म्हणजे डेड स्किन काढण्यासाठी क्लिन्झर आहे. ओके. जर त्याच्यात सिटाइल अल्कोहोल किंवा स्टेराइल अल्कोहोल असे घटक असतात जे आपण रोज चेहरा धुतल्याने आपली त्वचा मेंटेन राहते. त्याच्यात मेन तुमचं ऑइल कंट्रोल आणि डेड स्किन निघत असल्यामुळे तुमचं त्वचा उजळलेली दिसते. म्हणजे फेस वॉश हा वेगळा, फेस वॉश वेगळा, क्लेन्झर वेगळा आणि स्क्रब वेगळा. ह्याचा पॅटर्न कसा आहे सर, नेमकं काय काय कधी कधी वापरलं पाहिजे? आता हे क्लेन्झर जे आहे डेली एकदा वॉश केलं तरी चालेल. ओके. म्हणजे आता आपण नॉर्मली फेस वॉश जो आहे सकाळी आपण चेहरा धुण्यासाठी वापरला, त्याच्यानंतर मग संध्याकाळी 5-6च्या दरम्यान तुम्ही क्लेन्झर वापरू शकता. म्हणजे इन बिटवीन क्लेन्झर्स वापरायचं. एकदा वापरायचा दिवसात एकदा वापरायचं क्लेन्झर. एकदा दोनदा जरी वापरलं तरी चालेल. एकदा फेस वॉश हा दिवसातून 2 वेळा तरी मिनिमम चेहरा धुतला पाहिजे. सनस्क्रीन लोशन एकदा आंघोळ झाल्यानंतर वापरणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर दर 2 तासांनी रिपीट केलं तर योग्य राहील. आणि जेव्हा जेव्हा उन्हात जाणार असेल त्यावेळेस पुन्हा वापरणं गेलं पाहिजे. ओके सर. मग हे मॉइश्चरायझर नेमकं काय? मॉइश्चरायझर जे आहेत, आता उन्हाळ्यात बऱ्यापैकी घाम येतो किंवा पाण्याची कमतरता झाल्यामुळे थोडंसं काय होतं की त्वचा कोरडी पडते. ओके. तर मॉइश्चरायझर हे वापरलं पाहिजे. ज्याची त्वचा कोरडी आहे त्याने वापरलं पाहिजे. ऑइली स्किन ज्याची आहे, ज्याचं चेहऱ्याला ज्याची स्किन ऑइली आहे त्याला चेहऱ्याला वापरण्याची गरज नाही. मे बी त्याचे हातपाय कोरडे असू शकतात तर तिथे वापरू शकतो. ओके. म्हणजे आपण पाहिलं सनस्क्रीन लोशन, फेस वॉश, क्लिन्झर्स, त्याच्यानंतर स्क्रब आणि मॉइश्चरायझर. याचा अर्थ त्वचेची मेन काळजी घेण्याचे सरांनी सर्व आपल्याला फंडा सांगितलेले. आता सगळ्यात महत्वाचा सर ज्वलंत प्रश्न आता लोकांमध्ये जो सापडत आहे की ह्या उन्हाळ्यामुळं जो घाम येतो आणि त्या घामामुळं फंगल इन्फेक्शन जे होतात, ज्याला नॉर्मल भाषेमध्ये नायटा म्हणतो आपण, तर हा प्रकार जो आहे आणि त्याचं प्रमाण सर आता खूप वाढलेलं आहे. तर ह्या नायटा किंवा हे फंगल इन्फेक्शन बद्दल आम्हाला थोडं मार्गदर्शन करा. बेसिकली फंगल इन्फेक्शन म्हणजे फंगस असतं. आता आपण फंगस बऱ्याच ठिकाणी बघतो. समजा आता पावसाळ्यात जे शेवाळ येतं ते पण फंगस आहे आणि आपल्या ब्रेडवरती जे येतं ते पण फंगस आहे. तर फंगसला मेन 2 गोष्टी लागतात. एक तर उष्णता लागते, हीट, आणि दुसरी गोष्ट लागते मॉइश्चरायझर म्हणजे आर्द्रता. म्हणजे उष्णता आणि आर्द्रता ह्या 2 गोष्टी असल्याशिवाय फंगस ग्रो होऊ शकत नाही. आता उन्हाळ्यात एवढी उष्णता आहे पण आर्द्रता नाही तर तुम्हाला फंगस कुठेच दिसणार नाही. एव्हरीथिंग इज ड्राय. बरोबर. आता समजा साधं आपण बघितलं ब्रेड आणि टोस्ट, ब्रेडला लागेल कारण त्याला मॉइश्चर आहे, टोस्टला नाही लागणार कारण ते ड्राय आहे. बरोबर. तर याच्यात 2 गोष्टी आहेत. फंगल इन्फेक्शन मेनली गळ्यांच्या भागांमध्ये होतं, म्हणजे जसं की काखेत, जांघेत, ज्याच्यामध्ये घाम पण जास्त असतो आणि तिथे एक हीट असते. आपण टेम्परेचर घेताना साधारणतः काखेतलं घेतो. बरोबर. कारण ते कोर म्हणजे आतलं जे टेम्परेचर त्याच्याशी थोडंसं मॅच होतं. बाकीचं हाताचं टेम्परेचर थोडंसं कमी राहणार कारण ते टोकाचा भाग आहे. बरोबर. हा सेंटरला क्लोज असल्यामुळे आणि घडी असल्यामुळे तेवढं त्याचं टेम्परेचर मेंटेन राहतं. बरोबर. तर याच्यात 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर फंगल इन्फेक्शन मध्ये काळजी जर घ्यायची असेल तर 2दा आंघोळ करणं. बरोबर. एक गोष्ट, सैलसुती कपडे वापरणं आणि 4-5 वेळा पावडर टाकणं, ह्या गोष्टी करणे. प्लस तुम्हाला जी ट्रीटमेंट दिलेली आहे ती व्यवस्थितपणाने फॉलो करणं. त्याच्या संदर्भात पण सर एक गोष्ट सांगावीशी वाटते की खूप लोक ट्रीटमेंट घेतात आणि थोडंसं बरं वाटलं की ती ट्रीटमेंट थांबवतात आणि त्याच्यामुळे रेझिस्टंट फंगल इन्फेक्शन नावाचा आता प्रकार चालू झालेला आहे. करेक्ट. यात कसं होतं की समजा आता आपण एखादा कोर्स पूर्ण केला, समजा 15 दिवसाचा किंवा 3 आठवड्यांचा जो डॉक्टरांनी दिलेला आहे, त्याच्याने त्याचं इन्फेक्शन कमी झालं होतच, पण ते 90% 100% म्हणजे त्याचं 100% पेक्षा कमी होतं. पण त्याचे हे जे बदल मी जे सांगितले, 2दा आंघोळ, हे तो काही फॉलो करत नाही आणि त्याचा प्रश्न असतो माझी खास संपली, माझं इन्फेक्शन संपलं. बरोबर. पण तसं नसतं. याच्यात मायकोलॉजिकल क्लिअर म्हणजे कसं आहे, आता समजा आपल्याला टायफॉइड झाला, आपण समजा एखादा अँटीबायोटिक घेतला, बरोबर, 3ऱ्या दिवशी बरं वाटतं, पण 100% बॅक्टेरिया मरत नाही. बरोबर. तरी आपल्याला 7 दिवस 14 दिवस तो कोर्स करायला लागतो. बरोबर. तसंच हे एकदा तुमचं बरं जरी झालं तरी 2 आठवडे नंतर क्रीम वापरणं गरजेचं आहे. आणि जे मग मी सांगितलं काळजी घेणं, हे नंतर लाईफ लॉंग घेणं गरजेचंच आहे. एकदम बरोबर. प्लस याच्यात आणखी डायबिटीस असेल
ज्याची इम्युनिटी डाऊन आहे किंवा ज्याच्या डायबिटीजमुळे बऱ्यापैकी इम्युनिटी कमी होते. त्याच्या आणि वारंवार इकडून औषधं घे तिकडून औषधं घे, त्याच्यामुळे त्या औषधांचाही प्रभाव राहत नाही आणि ते फंगस पण आणखीन स्ट्रॉंग होत जातं. बरोबर. त्याच्यामुळे आणखीन भारी औषधं आणखीन जास्त काळ औषधं घ्यायला लागतात. बरोबर. ज्याच्याने पेशंट आणखीन वैतागलेला असतो. बरोबर. फंगल इन्फेक्शन हा खूप आता भेडसावणारा प्रश्न आहे आणि रेजिस्टंट फंगल इन्फेक्शन म्हणजे औषधांना दाद देत नाहीत. हे सध्या हे दाद देत नाही. त्यामुळे फंगल इन्फेक्शन मध्ये गोळ्या औषधांच्या जोडीलाच काळजी घेणं, जसं सरांनी सांगितलं की सुती कपडे वापरणं, तो भाग कोरडा ठेवणं, जीन्स वगैरे ह्या पॅन्टी आता उन्हाळ्यामध्ये शक्यतो वापरू नका, कारण त्यांनी घाम येण्याचे प्रकार जास्त येतात. सुती कपडे वापरणं, ह्या गोष्टी जर का सांभाळल्या तर ह्या अशा प्रकारचे रेजिस्टंट फंगल इन्फेक्शनला लवकर बरे होण्याचे चान्सेस आहेत. सर अजून आपण पाहतो की आपण मेलाझमा पाहिला त्वचेबाबत आणि सूर्यप्रकाश हा डायरेक्टली ज्यावेळेस आपल्या हातावरती पण पडतो त्यावेळेस पण हातावरती पायावरती जो एक्सपोज पार्ट असतो ह्या ठिकाणी वेगळे वेगळे काही आजार अजून तयार होतात, तर त्याच्या संदर्भात काही मार्गदर्शन सांगा. ह्याच्यात बेसिकली कसं आहे, टॅनिंग एक भाग आहे. टॅनिंग हा शरीराचा भाग आहे आणि दॅट इज प्रोटेक्टिव्ह. आपण टॅनिंग इज अ प्रोटेक्टिव्ह पार्ट. आपण जेव्हा खूप वेळ उन्हात राहतो तेव्हा आपली बॉडी जी आहे ती मेलॅनिन जास्त तयार करते. म्हणजे चांगले म्हणजे आणि मेलॅनिन जास्त तयार केल्यामुळे तुमची जी त्वचा आहे त्याचं प्रोटेक्शन होतं. बरोबर. आता आपण युरोपियन स्किन जर बघितली किंवा अगदी समजा ज्यांच्या त्वचेत पांढऱ्या पेशी कमी म्हणजे अल्बिनिझम म्हणतात, बरोबर, ज्याला कोड आहे, एकदम बरोबर, त्याचं 0 प्रोटेक्शन असतं, त्याची त्वचाच जळणार. त्याला फिजिकलच गोष्टींवरती जास्त विश्वास. हा सुद्धा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे ज्यांना अंगावर कोड आहेत त्या लोकांनी फिजिकल बॅरियर्स वापरणं, जर सुरुवातीला आपण सांगितलं कोट वापरणं, फुल बाह्याचे कपडे वापरणं, ग्लोव्ह वापरणं, हॅट वापरणं, ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि दुसरी एक गोष्ट आता आपण जे सांगत होतो रॅश वगैरे असं काही शकतात, तर याच्यात उन्हाने बऱ्याच जणांना ॲलर्जी असते, तर त्यांनी पण ह्या गोष्टी करून प्लस सनस्क्रीन वापरलं पाहिजे. आणि शक्यतो आणखीन एक गोष्ट आहे जी एकदम सिंपल आहे की 11 ते 4 साधारणतः कामं टाळावी. शेतीची जरी कामं असेल तरी तुम्ही 11च्या आत उरका, 4 नंतर असेल तर म्हणजे प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युरेशन. एकदम छान. सर आता आपण त्वचेच्या बाबतीतलं टॉपिकल ऍप्लिकेशन म्हणजे बाहेरून लावण्याच्या गोष्टींबाबत बोललो, परंतु ह्याच जोडीला आपण आहारामध्ये काय काळजी घेतली, आपण विहारामध्ये काय काळजी घेणं गरजेचं आहे, आपण वॉटर इनटेक किती घेणं गरजेचं आहे, ह्या संदर्भात सुद्धा आपण प्रेक्षकांना मार्गदर्शन करा. याच्यात 2-3 गोष्टी आहेत की आपण भरपूर पाणी पिणं गरजेचं आहे. साधारणतः 4 लिटर आपल्याला तसंही दिवसाला लागतं, तर 4-5 लिटर आपण पाणी पिणं गरजेचं. वॉटर इनटेक पाहिजे. ज्याच्याने आपली त्वचा म्हणजे शरीरातलं पाण्याचं प्रमाण व्यवस्थित राहतं आणि त्वचा कोरडी पडत नाही. तजेलदार राहते. आणि कोरडी पडते म्हणजे काय, कोरडी पडली की ती थोडीशी निस्तेज होणार आणि शरीरातलं पाणी व्यवस्थित असेल तर ती व्यवस्थित राहणार. एकदम बरोबर. दुसरी गोष्ट याच्यात आपण आहारात वेगवेगळी फळं आणि सीझनल आणि त्यातल्या त्यात आपल्या भागात जी अवेलेबल आहे ती फळं खाणं गरजेचं आहे. ओके. म्हणजे समजा आता उन्हाळ्यात जी फळं येतात, समजा टरबूज आहे, खरबूज आहे, अननस आहे, पपई आहे, आंबे आहेत, द्राक्ष आहे, ह्याच्याने तुमचं पाण्याचं प्रमाण शरीरातलं व्यवस्थित राहतं. ओके. बरोबर. आणि दुसरी एक गोष्ट याच्यातनं आपल्याला भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स मिळतात. जसं की मी मग सांगितलं की समजा आपण उन्हात गेलो तर मग ते फ्री रॅडिकल्स तयार होतात किंवा जे युव्ही डॅमेज जे करतो ते फ्री रॅडिकल्स तयार होतात. हे हानिकारक आहे आपल्या शरीरासाठी. जसं आपण गाडीची सर्व्हिसिंग करतो, ऑइल खराब होतं गाडी चालल्या, तर तसंच जेव्हा आपले हे जे उन्हाचं एक्सपोजर वाढतं तेव्हा हे फ्री रॅडिकल्स आपल्या शरीरात तसेही तयार होत असतात, प्रत्येक क्रियेत तयार होतात. तर ह्याच्याशी लढा देण्यासाठी तुमच्याकडे अँटीऑक्सिडंट असणं गरजेचं आहे. तर सिंपल अँटीऑक्सिडंट म्हणजे व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई. तर ह्यांचं प्रमाण ज्या फळांमध्ये जास्त आहे ते ऑलरेडी असतात. आता पपईत व्हिटॅमिन ए आहे, आंब्यात व्हिटॅमिन ए आहे, पेरू आहे त्याच्यात व्हिटॅमिन सी आहे. एकदम ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आहेत आणि याच्यात मिनरल्स पण असतात, बरोबर, जे आपल्याला आणखी निरोगी राहण्यास मदत करतात. बरोबर. सरांनी आपल्याला उन्हाळ्यामध्ये घ्यावयाच्या आहार आणि त्या आहाराचा
म्हणजे त्वचा ही इट इज अ रिफ्लेक्शन, ते रिफ्लेक्शन आहे तुमच्या आतल्या बॉडीचं. त्यामुळे तुमच्या आतली बॉडी, आतलं जेवढं ताकद तुम्ही चांगली ठेवणार, आतली हेल्थ चांगली ठेवणार, तेवढी त्याची त्वचा ही चांगल्या पद्धतीने असणार. म्हणून पाण्याचं प्रमाण, फळं, योग्य आहार, म्हणजे बर्गर्स, पिझ्झा वगैरे हे जे फूड्स आहेत जे शरीराला थोड्या प्रमाणात हानिकारक आहेत, असं हानिकारक असे पदार्थ शक्यतो घेऊ नये. आणि नॅचरल जे पदार्थ असतील ते जर का खाल्ले तर तुमचे इंटरनल पॉवर पण चांगली राहते. ज्याची इंटरनल पॉवर चांगली त्याची त्वचेवरती पण त्याचा तजेला हा चांगल्या पद्धतीने दिसू शकणार आणि आपण तरुण राहावं अशा प्रकारची ही असणार. सर, ह्या उन्हामुळं केसांवरती सुद्धा काही परिणाम होतात? केसांवरती थोडंसं UV डॅमेजमुळे थोडंसं केस खराब होतात. पण बेसिकली केस खराब होण्याचं मी आता जे कारण बघतो, स्त्रियांमध्ये ॲनिमिया हे एकमेव कारण. एकदम बरोबर सर. रक्त कमी असणं हे बऱ्यापैकी मोठं कारण आहे. आणि दुसरी गोष्ट स्ट्रेस एक आहे. बरोबर. हे सगळे कारण आहेत. आणि बऱ्यापैकी केसांना फाटे फुटणं किंवा व्यवस्थित निगा न राहणं हे कारण आहे. केस हा खूप जिव्हाळ्याचा विषय आणि प्रेक्षको, पुढच्या एखाद्या पॉडकास्टमध्ये आम्ही केसांच्या विकारांसंदर्भात नक्कीच एक नवीन अशा पद्धतीने आम्ही एपिसोड घेऊन सरांना परत बोलूया आणि त्यानुसार आपण हे करू. अजून एक सर महत्वाचं आहे की लहान मुलांमध्ये आजकाल हे पॅकेज फूड वगैरे जे ते खूप खाण्याचा प्रकार वाढलेला आहे. तर ह्याच्यामुळं सुद्धा इंटरनली काय प्रॉब्लेम आणि त्वचेवरती काय प्रॉब्लेम्स होणार का? येस. लहान मुले जे पॅकेट फूड खातात त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह असतात. तर तुम्ही ते एकदा जर बघितलं पॅकेट, त्याच्यावरती नंबरमध्ये दिले गेलं असतं त्याचं कलरिंग एजंट आणि फ्लेवरिंग एजंट. बरोबर. याचे नावं नसतात, त्यांना नंबर्स आहेत. बरोबर. आणि ह्याच्यात मेन प्रिझर्वेटिव्ह जर कोणतं असेल तर मीठ आहे. मीठ सगळ्यात. जसं आपण लोणचं करताना मीठ हे मेन आहे. मीठ आणि तेल हे आपलं लोणचं जे आहे कैरी ते प्रिव्हेंट करतं. तसंच ह्याच्यात मेन प्रिझर्वेटिव्ह जे आहे ते मीठ आहे. जेवढं तुम्ही मीठ जास्त खाल तेवढं तुमचं शरीरातलं पाणी जे आहे ते ऍब्सॉर्ब करणार. ओके. पोटात गेल्यानंतर. बरोबर. त्याच्यामुळे त्वचा कोरडी पडणं ह्या गोष्टी आहेत. प्लस ती गोष्ट जी असते, आता समजा आपण एक साधं उदाहरण, ताजं फळ खाल्लं आणि हे प्रिझर्व केलेलं फळ खाल्लं तर काय बेटर असेल? सगळ्यांना 100% ताजं फळ. बरोबर. ते सगळ्यांना समजते. पण काय असतं की तेवढे चविष्ट पदार्थ घरी बनव कोणी कुरकुरे नाही करत. बरोबर. पण त्याला आपल्याकडे भडंग वगैरे बनवणे किंवा आपले जे जुने पदार्थ आहे, लाडू म्हणा अशा, किंवा चकली आहे, शेव आहे, ते आपल्या घरच्या घरी बनवून पण होऊ शकते. एकदम परफेक्ट सर. आणि त्याच्यात आपण प्रिझर्वेटिव्ह वापरत नाही, आपण चिवड्यात काही टाकत नाही. बरोबर. छान. आज डॉक्टर सोमेश्वर टाके सरांनी आपल्या ह्या पॉडकास्टमध्ये येऊन उन्हाळ्यामध्ये घ्यावायची त्वचेची काळजी ह्या संदर्भात इत्थंभूत आणि सखोल मार्गदर्शन केलेले. प्रेक्षको, सरांनी ज्या ज्या प्रत्येक गोष्टी सांगितल्या ह्या जर का अंमलात आणल्या तर आपण नक्कीच ह्या भेडसावणाऱ्या उन्हापासून स्वतःचं संरक्षण करू आणि आपल्या त्वचेला हे एकदम नवतारुण्य आणि चैतन्ययुक्त असं ठेवू असा मला विश्वास वाटतो. सर, आज आपण आमच्या पॉडकास्टमध्ये आले आणि आम्हाला ह्या संदर्भात इतकं छान मार्गदर्शन केलं की आज खरंच गरज होती आज आमच्या सर्वांना की उन्हाळ्यामध्ये काय आपण काळजी घेऊ शकतो, किती पाणी प्यायचं, सनस्क्रीन लोशन कसं वापरायचं, ह्या संदर्भात आपण खूप छान मार्गदर्शन केलं. आंबेगाव तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन तर्फे मी आपलं खूप खूप आभार मानतो. आणि पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला त्रास देणार आहोत आम्हाला, कारण आमच्या सर्व प्रेक्षकांना माहिती आहे की आम्हाला केसांच्या संदर्भात डॉक्टर काहीतरी चांगलं मार्गदर्शन करा. त्यामुळे पुढच्या एक एपिसोड आम्ही तुम्हाला नक्की आग्रहाची विनंती आहे की आम्हाला केसांच्या संदर्भात एक अख्खा पॉडकास्ट आम्हाला आपण द्यावा. चालेल. आणि आपणही मला या कार्यक्रमात आमंत्रित केलं आणि मला बोलण्याचा एक संधी दिली तर त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर. मित्रांनो, अशाच नवनवीन आजारांच्या संदर्भात आम्ही वेगवेगळे पॉडकास्ट घेऊन येणार आहोत, परंतु आम्हाला गरज आहे ती तुमच्या लाईक, सबस्क्राईब अँड शेअर ह्या गोष्टी करण्याची. आणि हा मित्रांनो, बेल दाबायला विसरू नका बरं का. हे तुम्ही बेल दाबल्यामुळं आम्हाला एक नवीन ऊर्जा येते आणि आम्ही नवीन नवीन आजारांच्या बद्दल अजून माहिती तुम्हाला देऊ.
आणि कॉमेंट करा की तुम्हाला कुठल्या आजाराबद्दल माहिती पाहिजे आहे. तुमची डिमांड ही नक्की आम्ही चांगल्या प्रकारे पूर्ण करू आणि वेगवेगळ्या अजून अत्याधुनिक अशा माहिती घेऊन आम्ही आपणासमोर येऊ. परंतु प्लीज आम्हाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.